हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो मी आता बाहेर जाते. बघा माझा आउटफिट. हे ताईचे, ही पॅन्ट माझी फक्त. आणि ही तनुकीची तडतड आंघोळ घालून दिली. तडतड ना तनुकी. हे बघ इकडं बघ वरती आंघोळ केली. आंघोळ. सो गाईज कमेंट करून सांगा हा टॉप माझा कसा दिसतोय. सो मी हा घातलाय असंच कारण की खूप बाहेर ऊन आहे आणि मला बाहेर जायचंय माझी फ्रेंड सोबत. सो मी आता जाणार आहे थोडंसं खायला आणि अजून काही लोकेशन फिक्स नाही आहे, पण मग मी हे केलं आहे, आउटफिट घालून घेतलेलं आहे. याच्यावर ना असं काम केलं आहे गाईज, बघा हे असं काम केलं आहे याच्यावर. इथे पण आहे सेम, ते नाही का तो पिक्चर ये इश्क हाय तो आला जब कसं वाटतंय, ते छान दिसतंय ना. सो मी आता जाईल आणि मी तुम्हाला दाखवते तिथं काय काय ॲक्टिव्हिटी आहे का नाही आहे. मला काहीच माहीत नाही. मी केस वगैरे धुतले, अजून बांधून ठेवले, गरम होतं म्हणून. सो तिथं काय ॲक्टिव्हिटी आहे नाही आहे मला काहीच माहीत नाही. बघू आता तिकडे जाऊन काय होतं, मी तुम्हाला अपडेट करते. काहीच ती कुत्री माझ्याकडे आली, दाखवते मी तुम्हाला. आणि ती माझ्याकडनं प्रेम करून घेते. काय प्रेम. कुठं पळाली होती तनुकी? ए कोचू इकडं बघ का होई. इकडं बघ आंघोळ काय कच्चा कच्चा केली, कानं बिना स्वच्छ करून टाकले. काय झालं? थोडी इकडे येऊन का उभी राहिली, मला कळालं नाही. इथंच येऊन हे बघा, लक्ष तिकडं ताईकडे आणि येऊन बसणं माझ्याकडे, कारण की मी तिला जेवण दिलेलं आहे. ह्याला चालू की असं नाही काय विषय तिचा, असं म्हणणं आहे तू इकडून उठ सोफ्यावरनं, मला झोपू दे, तू उठून जाय आता. हे असं तिचं मेन मोटो आहे. असं नाही की ती माझ्याजवळ आली आहे मग तुम्हाला हे कर, ते पण असल, पण मग जास्त विषय असा आहे की तू उठून जाय इकडून आणि मला या सोफ्यावर बसू दे घाण करायला. मेन विषय असा आहे, म्हणून ती एवढं कष्ट घेतली उभे राहायचे, 2 पाय मागे आणि 2 पाय पुढे, असं गाईच. सो गाईज आम्ही एवढं उन्हात अनात बाहेर चाललोय. समिताच्या घरी पूजा होती, तेवढी आपटून बोलले, आपटून नाही सगळी आवरून मग आम्ही चाललोय. बघा गाईज भयानक गर्दी इकडं, पण आम्ही जातो हळूहळू आणि धूळ खूप आहे इथं. ही समिता आहे, आम्ही सगळे दोघी पॅक झालोय कारण की खूप ऊन आहे म्हणून आम्ही पॅकच बरं आहे. फक्त हाताला काही घातलं नाही आज, आम्ही आता इथं त्यांनी पूर्ण ओव्हरऑल सेटअप केला आहे की कुंभारांचं इथं सगळं बनवलं आहे त्यांनी. इथं मंदिर आहे, मंदिर म्हणजे हनुमान महाराजांचं. हे बघा असं सगळं बनवलं आहे त्यांनी इथं. आय थिंक सो ना, हे खूप जुनी कला आहे वाटतं. सो त्यांनी हे बनवलं इथं आणि खूप सारे जुने त्यांच्याकडे आहेत. हे बघा त्याच्यामध्ये काय काय आहे, कशाबद्दल बनवलं आहे. जिथं जाईल तिथं इथंच घालून येईल मी. आणि बघा हे रावणाचं आहे वाटतं, की हे असे त्याचे मुख असतील, म्हणजे की हे जे खाली आहे ना ते आय थिंक सो मुखच आहे त्यांचे. सो हे असे सगळं आहे. हे पण आहे इथं, म्हणजे पूर्णपणे जुनं असतं ना तशा टाईप येते. आणि त्या साईडला पण काहीतरी आहे आणि इथं फुल असं बसायला ठेवलेलं आहे. आणि आतमध्ये पण काहीतरी आहे इथं ना, काहीच नाही का? अच्छा, म्हणजे की असं आहे तिथं, फक्त अशा टाईपमध्ये आहे गाईज. आय थिंक सो ना इथं काही लग्नाचं वगैरे काही असेल, प्रोग्राम असू शकतो, म्हणजे ठेवतात ते लोक. आता आम्ही सरळ जातो परत आणि इथून वरती जातो गाईज. इथं वरती जायला पण भारी आहे. हे बघा अशा जुन्या पायऱ्या आहे खूप. मी जातो हळूहळू आणि वरतीच फोटो काढतो. अगं वरती फोटो काढायला आपण खाली कोणाला तरी उभं राहावं लागेल समजा. ते जेवणाचं आहे ग, आत्ता पाय ठेवला असता मी कचकन. हे बघा गाईज, यांनी बुक केले बहुतेक. नको
त्यांनी आल्याला ई ऊ केलं होतं कधी आत्ता. सर ते बी तसंच काही तिथं फुल ऑन फॅमिली आली आहे. हे बघा फोटो सेशन चालू आहे त्यांचं, मस्त आहे. आम्ही तर आता पहिले खाऊन घेतो, पेट पूजा करतो. यांचा फोटो झाले का मग मी माझे फोटो काढतो. समजा मी काढले कुठं इथं फोटो काढू असं. तू फ्रॉक घातलाय म्हणजे तुला उडायचं अशातली गोष्ट आहे का? काहीच मी एका पोराला ना विचारलं इथं मिसळ आहे का, त्याने असं पाहिलं, असं केलं, डायरेक्ट निघून गेलं. मला आता असं झालं माझ्याकडनं काय चुकलं बोलताना. त्यामध्ये माझ्या कुठं खर्च आहे बोल चिल आहे ना. मला मिसळ खायची पण इथं आहे की नाही आहे आम्हाला काहीच आयडिया नाही. काय विषय गर्दी तर पाहिली केवढी लांब लांबपर्यंत गर्दी लावून दिली. गरम होतं आहे, गर्दी खूप आहे. बघते मी काय कितीला आहे पान? 20 वाले घेऊ दोन. आडवा गड आडवा मोठा ब्लॉग आहे. निकिता किसी के हुकूम से अपने हाथ नहीं रख सकता। मेरी आत्मा तो स्पेश निकलने से ही काम उठती है। मैं अपने सगे संबंधी का हुक्म कैसे बहा सकता हूँ, कैसे बहा सकता हूँ? वो दिन एक शिष्य आपण आहे ना पिता भगवान के बघा हे ना 60 वाले यांच्याकडे आणि 20 वाले याच्यामध्ये ना हे सगळे काय म्हणतात त्याला? ड्राय फ्रुट्स काय आणि हे बघा हे पण यांच्याकडे इथे. विद्या का दुरुपयोग करते हुए मैं उसी अदड़ी शरीर पर चोरायला काही नाही पण नको पोरगी समोर उभी. उन्हीं के सीने 50 आणि 10 रुपये दिले ना में इतना ओछा डॉलर मनुष्य नहीं, कुठे गेले? ओछा गिरा हुआ मनुष्य नहीं। $10 दिले ना मी. हो हो $10 दिला. हा काय मॅथमॅटिक्सचा विषय घालतो. गायचं आम्ही मिसळ खायला बाहेर आलो आहे दुसरीकडे. आम्ही गायची समिताची तिथे इज्जत घालायला आली आज. आत्ता तिने याच्यावर पाडून टाकले गाईच बघू शकता. आणि मिसळ पावे आणि आम्ही इथं आता मिसळ खातो. खूप गरम झाले. इकडे या साईडला येते इथं बस माझ्या बाजूला. सो गाईचं आम्ही आता मिसळ खातो. आणि इकडचं बघा कसं भारी आहे ना. म्हणजे आम्ही दुसऱ्या लोकेशनला आहे कारण की आम्ही तिकडे गेलो ते बोलले. आम्ही त्याला विचारलं मिसळ आहे का, तो इकडे तिकडे बघायला लागला. मला पस्तावा झाला उगाच मी इकडे आली. त्यावर फोटो काढून होऊन गेले माझे. मग आता आम्ही मिसळ खातो आणि तुम्हाला भेटतो. तशी मिसळची इथं इकडचीच वाटतं चांगली लागते. आणि आता झोका खेळतोय कारण की आमचं फुल पेट जेवण झालेलं आहे. आम्ही डायरेक्ट झोप येते आता डायरेक्ट. आणि पुरा झोपली होती. इकडचं दाखवू का तुम्हाला? नाही बघा असं आहे. हे काय दाखवते? हे पाय आहे माझे सुजलेले. भरपूर जेवण झालं. हिची पण मिसळ मी खाल्ली आणि खाल्ली नाही शेवटी. अर्धवट मिसळ खाल्ली नाही. आम्ही आता पेरूकडे जाणार आहे. पेरू वाटायला पेरू खायला जाणार आहे आम्ही. तिने मला कॉलेजला पण पेरू आणले होते खायला. सो गाईज आम्ही जातो पेरू खायला. मस्त मिसळ खाल्ली. याची क्लिअरिटी एकदम येते निकिता. थँक्यू. मस्त येते ना. खूपच छान. आता इथं झोका खेळायचा आहे मस्त. इथं बघा असं गेलं आहे सगळं विषय. इथं काही एवढा विषय नाही आहे पण मग इथं हे बाकीचे लोक आले होते इथं कपल आणि समिता आणि मी आम्ही दोघीच निवांत बसले. आमची बॉटल पाण्याची तिकडं. बाकीचे कपल आले होते इथं लोक आलेले पण ते गेले निघून जेवण करून. आम्ही बसलोय निवांत. पाय दुखतंय डायरेक्ट. खूप बरं वाटतं कारण की बाहेर गेलं खूप ऊन लागतं. आणि इथं कसं ग्रीनरी ना म्हणून बाकी काही नाही. क्लॅरिटी भारी येते असं मला समिता बोलली. पण स्टोरेजचा लय मोठा इश्यू झाला आहे. आता पडली असते मी बोचारदन कण पडले. मला मळमळ होते. ए बडीशोप विचारायची. मळमळ होते म्हणे. मरून दे ते खा ना. बडीशोप आणते आण बडीशोप आणते ती. बघू आता काय होतं काही नाही. गेले पाहिजे एकदाचे वचवच लोक. ती पोरगी डायरेक्ट इथं येऊन उभी राहिली होती ना. गं वंदर पडली असती ती. माझ्या बहिणीने लय मोठी आणली मला काय बडीशोपी. थँक्यू समिता. नाही वेलकम. असं मला असं वाटलं. एका टायमाला काय टँग टोंग वाजून घेतलं. थँक्यू बोलणार होते मी तुला.
ऊन किती भारी दिसते तोंडावर तुझ्या. फराक घालून आली ती. फराक. असं नको टाकू. आम्ही असं उडत उडत जाणार आहे गाईत. असं नको टाकू. पेरू काल बोलत होते समिता कशी येणार आहे म्हटलं उडत. समिता उडत येणार आहे गाईत ना समिता. आता बसली ती निवांत. समिता घे मोठा मला धोका जाय उडून तिकडं वरती. उडलं ते जर मोठा मोठा झोका जर घेतला मी बस मग माझं बघायचं ते काम आहे ना. मस्त आहे गाईत पण इथं. मिसळ पण छान होते. डायरेक्ट झोप लागली डोळ्याला मला आता. कडक झोपणार आहे मी. ड्रेस असं आहे म्हणून. गरम बी नव्हतं त्याच्यात आणि मोकळा झोकळा आहे ना म्हणून घातला. नाही काय घातलं असता मी. एक तो ऑफिसला बी कपडे दिले तेच घालून जावे लागतं. जेव्हा कपडे घेतले तेव्हा तो ऑफिसला कपडे दिलेले. आई शपथले घाण झोप येते मला मिसळची. नाही बघा पप्पा तर गेले होते वर्ष श्राद्धाला. ते आले असतील वाटतं घरी. आम्ही तर आत्ता खाल्लंय. आम्ही आता पेरूकडे जाऊ थोड्या वेळात. तिथे झोका घेऊ. हिने सांगितलं मला बंद करा आता. तोंड पाहिलं लगेच हिने एक्सप्रेशन चेंज केले. खरं बंद करा आता. सो गाईज मला आता हिने खाली बसवलंय इथं. तिथून उठून आलोय आम्ही आणि मस्तपैकी आम्ही हे खातोय. खाऊन बघ कसं आहे. हाऊज इट. छान आहे. काही आता मी खाते. ए बाई हे काय खाऊन बघते. हे बघ पाणी पाणी होऊन गेलं सगळं. म्हणजे ते चांगलं आहे ना. छान आहे ग. जास्त मला आवडत नाही जाता. छान. जसं आपल्याकडे सांगायचं फक्त. कुठं तोंड भरून गेलं आमचं. कुठं गेली म्हणजे जर तू फेकलं तोंडात ना. एकच ना. चेरी खाल्ली. तर दातांना लागून गेलं. पण फेकले माझ्याकडून. मी पण फेकून दिली. काही आता आम्ही पेरूकडे जातो. हात धुवून घेते स्वच्छ. पेरूकडे जातो. आणि मग घरी जाते. मी डायरेक्ट झोपून घेणार आहे आता. नंतर ब्लॉग एडिट करेल. असं वाटतं मला टोळे दिले. थोडे तर खरंच मला द्यायला पाहिजे. बरं वाटतंय पण आम्ही पहिल्यांदा आलोय असं. एकटे दोघीच जणी फक्त. नाही तर आम्ही येत नाही. फेक नाही याला. आता आम्ही कुठंच जात नाही दोघे जणी. आम्ही तिघीच असतो पण तिघींमध्ये एकीला जरा आकडे आले म्हणून आम्ही तिघीच जणी जातो. तीन तिघाला काम बिगडा असं नाही होत. असं काही होत नाही. पण आम्ही त्रिमूर्ती असं आम्हाला आमच्या एका सरांनी नाव दिलं आहे कॉलेजच्या. बोलायची गरज नाही. कोण आहे माहित नाही. सो गाईज मी आता हे घालून घेते. ऊन खूप आहे ना. ऊन खूप आहे गाईज. आता आम्ही जातोय.
गाडीची चावी का? गाडी बरी स्वच्छ राहते का आता? तुझ्याकडे होती त्यावेळेला घाण होती. स्वच्छ केली ती आता. आम्ही ना तिघी जणी जायचो डायरेक्ट एका गाडीवर. या गाडीवर जायचो फक्त. पेरू जागा जास्त घेऊन टाकायची. मी तेव्हा तगडी होती आणि मी त्या आधीच बारीक आहे. असं वाटतं मी बारीक आहे पण मी चांगलीच जाडी आहे. बसून घेते मग हिला गाडी मागं घेता येणार नाही. सो गाईज आता आम्ही पेरूकडे आलोय म्हणजे भेटलोय आम्ही तिला. आता आम्ही घरी चाललोय बघा. आमचा हा ग्रुप होता. हे दोघी आणि आम्ही त्रिमूर्ती होतो आम्ही. आणि हे तिचं घर आहे. यायचं असं तर खिचडी खायला येऊ शकता. ही मला वाटलं अंडच आहे. असं वाटलं सो गाईज तो हिची तब्येत बरी नाही. हिला किडनीचा प्रॉब्लेम आहे जरा. इकडं किडनी आहे तिला. आता ते ठीक होऊन जाईल थोड्या दिवसात. तर मावशीने आम्हाला पहिलं काय दिलं, पाणी दिलं थंड. नंतर मस्तपैकी ना रसना बिसना दिला होता आणि त्याच्यानंतर चहा दिला. आणि डायरेक्ट पोट फुटून गेला असं झालं मला. काय फुटलं? पोट जायचं ना नाही जायचं म्हणून मला व्हिडिओ चालू नाही बोललं गेलं काही. सो गाईज असं आहे सगळं वातावरण इथं. आणि आता हिची तब्येत बरी झाली का मग आम्ही बाहेर जाणार आहे. जाणार आहे ना? हा. लॉंग ट्रिप. कुठं? लॉंग ट्रिप. हिची लॉंग ट्रिप पाहिली कशी होती. गोव्याला जाऊ गाईज. चंद्रावर जाऊ आम्ही. इथं पाहिलं लागलं की गर्दी बिर्दी तयार होऊन गेली होती. समीराची गाडी आत्ता बी तिकडंच लावली आहे. लोक लगेच वॉच टाईम करतात ना माहिती का इकडं. सो गाईज आता आम्ही घरी जातो. भेटतो हिला आणि घरी जाते. सो गाईज मी आता घरी आली आहे. बघू शकता माझे डोळे खूप थकले. आणि बाप्पा कुठे गेले होते? ओ बाप्पा कुठे गेले होते? फिरायला. कुठं? कसं डोळा का बरं सुजला? आम्ही लय मज्जा केली बाप्पा आज. तुम्ही रील मध्ये तर बघ ना, युट्यूबला तर बघा. पण आम्ही एक मोठा स्कॅम केला होता. आम्ही संस्कृती हॉटेलला गेलो आणि तिकडे जाऊन मी विचारलं मिसळ आहे का? तो डायरेक्ट असा कान टपऱ्यावाने करायला लागला. अगं मग तिथं मिसळ नाही भेटत ना. अगं पण आम्हाला नाही ना माहिती. तुम्ही एओ आहे ना. हां तो एओ झालं एक. त्याच्यानंतरून मग आम्ही फक्त पाण्याची बॉटल घेऊन डायरेक्ट निघालो. आम्ही खाल्लीच नाही. मग काय खाल्लं? आम्ही तिथं आई साईडला मिसळ खाल्ली. आम्ही असं स्कॅम केलं. सो गाईज आज एवढा सगळा मोठा स्कॅम झाला आहे. सो तुम्ही माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. अनपडचा विषय नाही आहे. अनपड नाही आहे आम्ही. आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही असं जात नाही कुठे. मेन गोष्ट खाऊन येते मी. पण मग मी संस्कृतीला अजूनपर्यंत नाही गेली. पण भारी होता सगळं काहीच. स्टार्टिंगच मला नव्हतं माहिती. मॅजिक शोचं होतं तिकडं. मी फोटो काढले मी दाखवते. सो गाईज मी फोटो पण पोस्ट करणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि मी हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय गाईज. थँक्यू.